नमस्कार मंडळी, तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आले आहे। पण त्या अगोदर जर कुक विथ प्रियंका मराठीला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा। नंबर 1, आठवड्यातून 1 वेळा किंवा 2 वेळा कोरफडीच्या पानातला गर लावल्यामुळे केसांना खूप छान फरक पडतो। नंबर 2, खोबऱ्याच्या तेलामध्ये कोरफडीचा गर व मिरी टाकून तेल बनवल्यामुळे केस वाढेल, तसेच केस गळती कमी होण्यास तसेच केस वाढण्यास मदत होते। नंबर 3, केसांसाठी मेहंदी महत्त्वाची भूमिका बजावते। मेहंदी मुळापासून केसांना नैसर्गिक चमक देते, तसेच त्यांचे प्रत सुधारते। त्याचप्रमाणे नैसर्गिक डाय म्हणूनही वापरता येते। नंबर 4, केसांच्या चांगल्या वाढीसाठी कुठलेही केमिकलचे शॅम्पू वापरू नका, यामुळे केस डॅमेज होऊ लागतात आणि गळतात। यासाठी माइल्ड आयुर्वेदिक शॅम्पू वापरावा। नंबर 5, नारळाचे तेल केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे। यामुळे केसांची मुळे चांगले राहतात आणि केस गळण्याची समस्यासुद्धा दूर होते। नंबर 6, केसांची चांगली वाढ होण्यासाठी अर्धा ग्लास पाण्यामध्ये ग्रीन टी, ॲलोवेरा जेल 4 चमचे टाकून ठेवा आणि हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा। याचा वापर रेग्युलर केल्यामुळे केस गळती कमी होऊन केस वाढू लागतात। नंबर 7, केसांना कांद्याचा रस लावल्याने ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होते। जर केस गळती कमी करायची असेल तर कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावावा, त्यामुळे केसांचे इन्फेक्शन दूर होऊन केसांची चांगली वाढ होते। नंबर 8, नेहमी केस धुतल्यानंतर ओल्या केसांना रगडून पुसू नका किंवा विंचरू नका। नंबर 9, केसांची गळती कमी करायची असेल तर केस धुण्याअगोदर तेल लावलेच पाहिजे, जेणेकरून केस तुटणार नाहीत। नंबर 10, केसांची लांबी वाढवण्यासाठी खोबरेल तेल, आवळा पावडर एकत्र मिसळून केसांच्या मुळाशी मसाज केल्याने केस वाढू लागतात। नंबर 11, केस पांढरे होऊ नये म्हणून कढीपत्त्याची पेस्ट बनवून त्यात खोबऱ्याचं तेल घालून केसांना लावल्यास केस पांढरे येणे मुळातूनच किंवा मुळापासूनच कमी होतात। नंबर 12, केसांना गरम पाण्याने धुतल्यामुळे केस कमजोर होतात, त्यामुळे केसांना कधीही गरम पाण्याने धुवू नका। कोमट पाणी तुम्ही केस धुण्यासाठी वापरू शकता। नंबर 13, डोक्यावर केस विरळ झाले असतील तर 2 चमचे मेथीदाणे रात्रभर भिजत ठेवा। दुसऱ्या दिवशी अर्धा ग्लास पाणी टाकून 5 मिनिटे उकळून घ्या। यामुळे मेथीचा अर्क पाण्यात उतरतो आणि ते थंड झाल्यावर त्यात व्हिटॅमिन ईच्या 3 कॅप्सूल टाका आणि हे टोनर स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा। 3 वेळा केसांना स्प्रे करा, यामुळे केसामधील कोंडा निघून जातो, गळणे थांबते, त्याच्याशिवाय केस दाटही होऊ लागतात। नंबर 14, केसांना नॅचरल ब्राऊन कलर येण्यासाठी बीटरूटचा रस करून किंवा कॉफी पावडर आणि चहापत्ती मिक्स करून मेहंदी पावडर मध्ये घाला, याने केसांना नॅचरल ब्राऊन कलर येतो। नंबर 15, नेहमी कोरडे केस ठेवल्यामुळे केसांच्या मुळेपर्यंत पोषण पोहोचत नाही, त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी केसांना खोबरेल तेल लावलेच पाहिजे। नंबर 16, केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी शिकाकाईने केस धुतल्यास केसांना चांगलाच फायदा होतो। नंबर 17, केस धुताना शॅम्पू नेहमी पाण्यात मिक्स करूनच केसांना लावावा। सगळ्याच बाजूंनी केस चांगले स्वच्छ धुवून घ्यावेत किंवा तेल वगैरे केसांना ठेवू नये, ज्यामुळे कोंडा होण्याची शक्यता असते। नंबर 18, केसांना धुतल्यानंतर कधीही टॉवेलने झटकून किंवा रगडून पुसू नका। नेहमी हलक्या हाताने केस कोरडे करावेत। नंबर 19, केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अळशीच्या बिया खाव्यात, यामुळे केसांची वाढ होते आणि केस दाट होऊ लागतात। किंवा अळशीच्या बिया पाण्यात शिजवून जेल स्वरूपामध्ये थंड झाले की केसांना लावावे।
असे केल्यामुळे केसांना शाईन येते आणि केसांची प्रत सुधारण्यास मदत होते. नंबर 20. मेहंदी लावल्यानंतर केस फक्त पाण्याने स्वच्छ धुवावे. नंतर कोरडे करून खोबरेल तेल लावावे. दुसऱ्या दिवशी केस धुताना माइल्ड शॅम्पूने केस धुवावे. यामुळे केसांना मेहंदीचा कलर छान येतो. नंबर 21. केस मजबूत करण्यासाठी पिकलेल्या केळीचे मिश्रण देखील केसांना तुम्ही लावू शकता. नंबर 22. केस लांबसडक आणि सिल्की होण्यासाठी आवळा स्मॅश करून मिक्सरला थोडेसे तूप घालून बारीक करा आणि त्याने मालिश करा. अर्ध्या तासाने केस धुवा. याच्या वापरामुळे केस लांब होतात. नंबर 23. सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे कोणतेही किंवा काहीही केमिकलयुक्त पदार्थ केसांना कधीच लावू नये. नंबर 24. केसामध्ये कोंडा झाला असेल तर दह्यामध्ये आवळा पावडर, काळी मिरी कुटून घालावी आणि केसांना लावून अर्धा तास ठेवा. नंतर धुवून टाकावी. यामुळे केसामधील कोंडा आणि खाज होत असेल तर ते देखील थांबेल. नंबर 25. केसांना फाटे फुटत असतील किंवा रफ दिसत असतील तर त्यासाठी एक अंड फोडून त्याचा पिवळा भाग बाजूला काढून आणि सफेद भागामध्ये 2 चमचे कोरफड घालून केसांना लावा. 15-20 मिनिटे ठेवा. यामुळे ते चमकदार आणि मजबूत होतात. नंबर 26. केस खूप विरळ असतील, केस गळत असतील तर त्यासाठी घरच्या घरी तेल बनवा. त्यामध्ये 100 ग्रॅम खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल घालून 2 कांदे बारीक कट करून, 3 चमचे कलोजी, 2 चमचे मेथी दाणे, तसेच आवळा बारीक करून किंवा आवळा पावडर, जवस 2 चमचे आणि कढीपत्ता हे सर्व मिश्रण 5 ते 6 मिनिटे मंद गॅसवरती उकळून घ्यावे आणि मग हे तेल काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करावे आणि याचा रेग्युलर वापर केल्याने केस पांढरे होणे, गळणे कमी होऊ शकतात किंवा कमी होऊ लागते आणि केस दाट होऊ लागतात. नंबर 27. आठवड्यातून 2 वेळा केसांना कोरफड लावल्याने केस गळती कमी होऊ लागते. तसेच केस सिल्की व शायनी दिसू लागतात. तसेच कोंडा वगैरे कमी होण्यास मदत होते. नंबर 28. मेहंदी भिजत घालताना त्यामध्ये आवळा पावडर टाकल्यामुळे केसांच्या गळती कमी होते. तसेच केस वाढण्यासही मदत होते. नंबर 29. आठवड्यातून 2 वेळा केस धुवावेत व केस धुण्याच्या 1 दिवस अगोदर झोपताना रात्री चांगले चपचपीत तेल लावावे. तेल लावल्यामुळे केसांची मुळे चांगली राहतात. नंबर 30. जवसाचे पाणी किंवा जवस रात्रभर भिजत घालावे आणि जवसाचे पाणी थोडेसे उकळून थोडेसे त्याचे चिकट पाणी असते ते केसांना लावून अर्धा तास ठेवल्यामुळे केस चांगले सिल्की होतात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला या सर्व 30 टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल, पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.